अमरावती जिल्ह्यातील तालुका नांदगाव खंडेश्वर अंतर्गत पापड ते खेड पिंपरी दरम्यानचा सुमारे 7 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। या पार्श्वभूमीवर खेड पिंपरी ग्रामपंचायतने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे। सदर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। विद्यार्थी, रुग्ण व शेतकरी वर्गाला ये-जा करताना गंभीर अडचणी निर्माण होत आहेत। विशेषतः पावसाळ्यात व रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याचं ग्रामपंचायतीने नमूद केलंय। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे। तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामात सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे। खेड पिंपरी सरपंच, माझं गाव हे भाऊसाहेब आपले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावापासून 4 किलोमीटर आहे आणि त्या गावाला 4 किलोमीटरचा रस्ता हा अतिशय दुरावस्थेमध्ये आहे आणि आता जो 27 डिसेंबर 2025 रोजी जो आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जो पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्या जाहीर झालेल्या पुरस्काराच्या निमित्त आम्ही गावकऱ्यांवासीयांतर्फे जिल्हाधिकारी साहेबांना आमची मुख्यमंत्री निधीमधून ग्रामसडक योजनेमध्ये आम्ही त्या रस्त्याची मागणी केली आहे आणि भाऊसाहेब भारताचे पहिले कृषी मंत्री असून भाऊसाहेबांच्या गावाला जाणारा रस्ता एवढा बिकट परिस्थितीमध्ये आहे। यामुळे आम्हाला पण सुद्धा त्या कामाबद्दल आणि त्या रस्त्याबद्दल मी सरपंच असून सुद्धा मला त्या गोष्टीची थोडा खंत वाटत आहे आणि प्रशासनाला याविषयी जाग येत नाही, त्या गोष्टीची थोडा मला वाईट वाटत आहे आणि त्यानिमित्तानं मी आज आपले निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना मी माननीय मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये त्या रस्त्याचं काम करून द्यावं अशी मी आज विनंती केली आहे। आणि त्या रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती आहे, जर प्रसूती स्त्री जर असेल तर त्या स्त्रीला दवाखान्यात नेणंसुद्धा कठीण जाईल आणि नेहमी भाऊसाहेबांच्या गावी असलेले जे पंजाबराव हायस्कूल आहे तिथे विद्यार्थी शिकत असतात, त्यांना सायकल चालवणे किंवा पैदल चालणेसुद्धा कठीण आहे आणि त्यांना आपल्या एस-टी महामंडळाची कुठली सोय नसून ते नेहमी पायी जाणे येणं करून शिक्षण घेतात। त्याकरता भाऊसाहेबांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वप्नाकरता विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं, त्याकरता त्यांना आपली व्यवस्था शासनाची कुठलीच मला दिसून येत नाही आणि मी खेड पिंपरी सरपंच तसाच तालुका प्रधान मुखिया संघटनेचा अध्यक्ष आज निवासी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे व त्या विनंतीला त्वरित आमची विनंती मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचून आमची विनंती पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे आणि जर आमच्या विनंती पूर्ण झाली नाही तर आम्ही संपूर्ण ग्रामवासियांतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही इशारा आज दिलेला आहे।